नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण उस्मानाबाद धाराशिव शहराच्या शहर पोलीस इन्स्पेक्टर DYSP स्वप्नील राठोड सर आणि महत्त्वाचे जिल्ह्याचे अधीक्षक पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी फार महत्त्वाचे काम केलेले आज या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणायचा एक माझ्या मनामध्ये संकल्प आला। खरं म्हणलं तर पोलीस प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने निपक्षपाती काम करत असते। फक्त पोलीस खात्यांच्या कार्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या जवळ जाणं खूप गरजेचं आहे, कारण लांबून आपण पोलीसवाले भ्रष्ट कारभार करतात, पोलीसवाले कामचुकार आहेत हे तोंड बघून काम करतात असं बरंचसं बोललं जात आहे। पण पोलीस खात्याच्या जवळ जर गेलं तर नियमावली किती चांगल्या पद्धतीने ते वापर करतात हे आपल्याला कळत आहे। मी तर म्हणतो रावणाचा कर्दन काळ पोलीस खाते आहे। म्हणजे गुन्हेगाराला योग्य शासन करणारं पोलीस खातं जर या देशामध्ये नसतं, या राज्यामध्ये नसतं, तर गुंडगिरीचा हाहाकार निर्माण झाला असता। पोलीस सतर्क असून सुद्धा गुंडगिरी, घरफोडी, चोऱ्या, खून, वाटमारी, बलात्कार, अत्याचार या सर्व गोष्टी होतात। पोलीस नसतं तर काय झालं असतं याचा विचार गांभीर्याने करणं खूप गरजेचं आहे। आपल्या धाराशिव शहराच्या शहर पोलीस इन्स्पेक्टर यांच्या विषयी आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे। खरं म्हणलं तर शकील शेख हे आमच्या शहराचे धाराशिव शहराचे शहर पोलीस निरीक्षक आहेत आणि संजय जाधव हे पोलीस अधीक्षक आहेत, स्वप्नील राठोड हे DYSP आहेत। या वरिष्ठाच्या आदेशावरून शकील शेख शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात। शकील शेख शहरामध्ये मला वाटते 17/7/2024 मध्ये हे शहरामध्ये रुजू झाले। त्यांच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडली। त्यानंतर लोकसभा अत्यंत चांगल्या पद्धतीने शांततेत पार पडली। त्यानंतर अत्यंत चोख बंदोबस्त ठेवून विधानसभा सुद्धा चांगली पार पडली। आता झालेला दर्ग्याचा उरूस एकदम शांततेने आणि चांगल्या पद्धतीने पार पडलाय। आणि आताच नुकताच एक शहरामध्ये 25/10/2024 ला घरफोडी झाली होती आणि याच दिवशी गुन्हा नोंद झाला होता। हा गुन्हा 25/10/2024 ला झाला। गुन्हा रजिस्टर नंबर 451/24 कलम 321(3) 305(अ) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता।
बघा, या प्रकरणात 9 ते 11 वाजता चोरट्याने घराचे कुलूप तोडून, कोंडा तोडून घरातील काही दागिने, जुने सोन्याचे फुलं आणि रोख रक्कम 4,000 असा 16,000 रुपयाचा माल, मुद्देमाल घेऊन हा चोरटा फरार झाला होता. या चोरट्याला पकडण्यासाठी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब, DYSP स्वप्नील राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी हा तपास चालू ठेवला गेला आणि त्यांच्या टीमनं अत्यंत शिताफीने, बघा, या प्रकरणामध्ये, या तपासामध्ये किती माणसं होते? पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप मोहोळ, ग्रेट पोलीस उपनिरीक्षक देवीदास आवळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1190, पठाण पोलीस कॉन्स्टेबल 1848, जमादार पोलीस कॉन्स्टेबल 1773 देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार CCTVच्या फुटेजवरून हा गुन्हेगार बीड जिल्ह्यामध्ये आष्टी या ठिकाणाहून सौरभ हरिदास काळे, राहणार वाकी, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथून या आरोपीला शहर पोलीस धाराशिव या पोलीस खात्याच्या पोलीसवाल्यांनी त्याला पकडलं गेलं. त्याच्याकडला मुद्देमाल तपासामध्ये पकडला गेला. संबंधित गुन्हेगार सौरभ हरिदास काळे यांनी गुन्हा कबूल केला. सदरचा सर्व माल या चोरट्यानं आपल्याकडे आहे असा जबाब दिला आणि गुन्ह्याची कबुली तर दिलीच, आणि त्याने चोरीसाठी वापरलेले जी मोटारसायकल आहे ती MH 23 DJ 812, किंमत आहे 1 लाख रुपये. आणि हे सर्व मुद्देमाल, त्या गाडीचा नंबर आहे, सगळा मुद्देमाल आहे 1,11,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आणखीन सौरभ हरिदास काळे यांच्याकडे बराचसा मुद्देमाल, चोऱ्या, अजून शहरातच नव्हे तर इतर ठिकाणीही चोऱ्या केलेली माहिती 100% मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पुढील तपास शकील शेख यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस डिपार्टमेंट करत आहे आणि पोलीस अधीक्षक संजय जाधव, स्वप्नील राठोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस स्टेशनचे सर्वच पोलीसवाले अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. हे कौतुक का करायचं आहे तर पोलीस खात्याने जे काम केलं 2 ते 3 महिन्यामध्ये, बघा, तक्रार येते 25/10/2024 ला आणि गुन्हेगार 7 तारखेला 7/2/2025 ला गुन्हेगार पकडला जातो. म्हणजे अवघ्या 3 महिन्यात हे गुन्हेगार पकडणं हे
फार कौतुकाचं काम आहे आणि म्हणून पोलीस खात्याच्या चांगल्या कामावर प्रकाश टाकला पाहिजेत. वाईट तर वाईट, चांगलं तर चांगलं. एखादा पोलीसवाला नजर चुकीनं एखादं काम गलत बी होत असतं, त्या पोलीस खात्यांना ते दाखवून निदर्शनात आणून द्या इथं चूक होते म्हणून. पण आंधळ्यापणानं पोलीसवाल्यावर डायरेक्ट आरोप करणं हे सुद्धा चूक आहे. काही भ्रष्ट अधिकारी असतील, नाही असेल तर नाही, पण सगळेच अधिकारी भ्रष्ट आहेत असंही म्हणता येणार नाही. चांगल्या अधिकाऱ्याला चांगलं म्हणाय शिकलं पाहिजेत. आणि म्हणून मी 32 वर्षाच्या पत्रकारितेच्या अनुभवातून पोलीस खात्याच्या सानिध्यात आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सानिध्यात आहे, जिल्हा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या संबंधित आहे, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याच्या संबंधित, जवळजवळ सर्वच अधिकाऱ्याच्या संबंधित पत्रकार येत असतात. काही वाईट अधिकारी असतात, काही चांगले असतात. भ्रष्ट अधिकाऱ्याला पत्रकार कधी सोडत नाही आणि चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारायलाही तो विसरत नाही. त्याच पद्धतीने आमच्या शहर पोलीस स्टेशनचे शकील शेख सर यांनी अत्यंत चांगलं काम केलंय आणि ते वरिष्ठाच्या नेतृत्वाखाली, म्हणजे पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब, DYSP स्वप्नील राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, नेतृत्वाखाली, त्यांच्या आदेशावरून अत्यंत चांगले काम करतात. यापुढेही शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, पुढेच एप्रिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. असे विविध कार्यक्रम आहेत. ते सर्वच कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने, शांततेनं, जातीय सलोखा टेकून पोलीस अधिकारी काम करतील अशी अपेक्षा आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. यांनी पुढेही अशाच पद्धतीनं काम करावं हीच त्यांच्याकडून अपेक्षा. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.